बोरामणीत समाजकंटकांनी हिंदू स्मशानभूमी पाडले। सरपंच अरुणा साळुंखे यांनी दिली पोलिसात तक्रार। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी दिलेल्या निधीतून हिंदू स्मशानभूमीचे काम युद्धपातळीवर चालू असताना रविवार दिनांक 7 जून 2026 रोजी गावातील काही समाजकंटकांनी दहनशेड जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले। सरपंच अरुणा साळुंखे यांनी सरपंच झाल्यापासून विविध विकास कामे करीत आहेत। या विविध विकास कामात एक नवीन हिंदू स्मशानभूमीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाच गावातील काही समाजकंटकांनी जेसीबीच्या सहाय्याने पाडून जमीनदोस्त केल्याने गावातील राजकीय वातावरण तापलेले दिसून येत आहे। सरपंच अरुणा साळुंखे यांनी दोषी समाजकंटकांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। याबाबत सरपंच अरुणा साळुंखे काय म्हणतात पहा। अरुणा साळुंखे, बोरामणी प्रशासक। बोरामणी गावातील जे स्मशानभूमीचं बांधकाम पूर्ण होत होतं त्याला समाजातील काही समाजकंटकांनी त्याचा नायनाट केला गेला आहे। ही जी स्मशानभूमी होती समाजात हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक चांगल्या पद्धतीने आम्ही सचिनदादा यांच्याकडून निधी घेऊन ते करत होतो। कारण की जे अगोदरची स्मशानभूमी होती ती जवळपास 1-2 किलोमीटर लांब असल्यामुळे येण्या जाणाऱ्यांना त्रास होत होता। त्याच पद्धतीने काही वेळेस ॲक्सिडेंट पण तिथे होऊ लागले होते। त्या सगळ्याचा आम्ही विचार करून जवळच आम्ही ही स्मशानभूमी बांधण्याचा प्रयत्न करत होतो आणि ह्या गोष्टीसाठी आम्ही सगळ्यांची सहमती वगैरे घेऊनच या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या। पण काही कारणामुळे त्यांनी आमच्याशी न बोलता काही न विचार करता किंवा प्रत्येक समाजाचा विचार न करता त्यांनी ह्या गोष्टी स्वतःहून घडून आणून स्मशानभूमी नायनाट केला आणि ह्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रारसुद्धा केली। पण या तक्रारीला आणि या सगळ्या गोष्टींना आम्हाला व्यवस्थित न्याय मिळावा ही आमची प्रशासकाला विनंती आहे। धन्यवाद।